बघा, आपल्या समोर एक प्रश्न आहे. आपण एक प्रश्न बघणार आहोत. बघा, काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यापासून सर्वात लहान विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा, अंक दिले 2, 4, 6, 7, 9 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान, आता सर्वात लहान म्हणजे लहानात लहान, सर्वात लहान किंवा सर्वात छोटी विषम संख्या कोणती. अंक दिलेत आपल्याला आणि ह्या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायची. बघा, आता इथं एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची. लहानात लहान म्हणलं तर चढता क्रम लावायचा संख्यांचा. जे अंक आपल्याला दिलेत तर त्या अंकांचा चढता क्रम लावायचा. म्हणजे बघा, सर्वात छोटी संख्या कोणती आहे 2, त्यापेक्षा मोठी आहे 4, त्यापेक्षा मोठी आहे 6 आणि त्यापेक्षा मोठी दिलेली आहे 7 आणि त्यापेक्षा मोठी 9 दिलेली. ह्या संख्याचा आपण काय केला, क्रम लावून घेतला, चढता क्रम. लहान म्हणलं तर चढता क्रम आणि इथंच मोठी म्हणलं असतं तर उतरता क्रम आपण इथे लावला असता. आता दुसरा मुद्दा इथं असा आहे, विषम संख्या. विषम संख्या म्हणजे यामध्ये तुम्हाला ऑलरेडी 3 समसंख्या दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या 3 पैकी कुठलीही संख्या जर का शेवटी आली तर ती सम होऊन जाईल, ती विषम राहणार नाही. बरोबर. मग विषम राहण्यासाठी एक तर 7 किंवा 9 ह्या दोन्ही पैकी कुठली तरी एक संख्या आली पाहिजे. बरोबर. आता बघा, पर्याय नंबर 1 इथे 4 आला म्हणजे ही झाली सम, ही विषम होणार नाही. इथे 6 आला, ही झाली सम म्हणजे ही विषम संख्या होणार नाही. आता बघा, इथे आला 9 आणि इथे आला 7. दोन्ही पैकी कुठली तरी एक संख्या ही लहानात लहान म्हणजे सर्वात लहान किंवा लहानात लहान आपण असं म्हणू शकतो. कोणती तरी दोन्ही पैकी एक आहे. मग ते आपण कसं ठरवणार, तर संख्यांचा लावणार उतरता क्रम. बरोबर. इथे आपण उतरता क्रम लावून घेतला तर ही झाली 24,679. बरोबर. मग हे दोन आकडे जर आपण बदलले 9 आणि 7 असे मागे पुढे केले तर याच्यामध्ये काय फरक पडणार आहे, तर बघा 24,697 म्हणजे ही 97 मुळे काय झालं, आकडे बदलल्यामुळे हिच्यापेक्षा ही संख्या मोठी झाली म्हणजे ही सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. तर आपलं उत्तर ही असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं याचं उत्तर असणार आहे. सेम प्रश्न खाली दिलेला आहे आणि हा प्रश्न तुम्ही सोडवून याचं उत्तर मला कमेंटमध्ये लिहून टाका. सेम ह्याच पद्धतीचं आहे, फक्त इथं सर्वात लहान असा शब्द उल्लेख आलेला आहे आणि इथे लहानात लहान आणि ह्या दोन्हीचा अर्थ एकच होतो.